खानदेशात सगळ्यात जास्त पपईचं उत्पादन घेतलं जातं। मात्र नैसर्गिक संकटामुळे पपईच्या उत्पादनात घट झाली आहे। तर दुसरीकडे पपईच्या पिकाला 3 ते 4 रुपये प्रति किलो इतका भाव मिळत असल्याने आता पपई उत्पादक शेतकरी हा दुहेरी संकटात सापडलाय। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट। खानदेशासह जळगाव जिल्ह्यात पपईच्या पिकाला शेतकऱ्यांना अवघे 3 ते 4 रुपये प्रति किलो भाव मिळत असून पपई उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघत नाहीये। आधीच अवकाळी पावसामुळे आणि पपईवरती पडलेल्या करपा रोगामुळे पपईच्या उत्पन्नात मोठी घट झाल्यानं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय। यामध्येच आता भाव मिळत असल्यानं पपई उत्पादक शेतकऱ्यांवरती दुहेरी आर्थिक संकट ओढावलंय। अवकाळी पाऊस आणि रोगराईनं जास्त हे झालेलं आहे नुकसान। तरी यावेळेस पपईला एवढं पाहिजे तेवढा भाव नाही आहे। खर्च पण भरपूर लागलेला आहे आणि 4 रुपये किलोनं पपई चालू आहे सध्या। तर ह्या पोझिशनमध्ये आम्हाला काही पुरवडत नाही आहे, त्यामुळे मोठं नुकसान आहे आमचं। हिवाळ्यामध्ये पपईला मोठी मागणी असते, मात्र शेतकऱ्याला भाव मिळत नसल्यानं पपईचं पीक घेणं हे शेतकऱ्यांना आता न परवडणारं झालंय। यामुळे याचाच परिणाम पपईच्या लागवड क्षेत्रावरती होण्याची शक्यता असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये उदासीनता असल्याचं पाहायला मिळतंय। 2.5 एकर आम्ही पपईची लागवड केलेली होती। 2.5 एकरमध्ये पाहिजे तसं आम्हाला यावर्षी उत्पन्न नाही आहे। त्यात करपा रोगाचा पपईवर आलेला आहे, त्यामुळे उत्पन्नही घटले। उत्पन्न घटलंच, परंतु भावही त्या मानाने नाही आहे। त्यामुळे पपई आजच्या पोझिशनला न परवडण्यासारखं पीक झालेलं आहे। पपईच्या भावात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना अक्षरशः लागवड खर्चही निघत नाहीये। यामुळे आहे त्या भावामध्ये पपई व्यापाऱ्यांना विकावी लागत असून शासनानं पपई उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 4 रुपये किलो 3 रुपये किलो प्रमाणे विकतोय आम्ही, पण याच्यात आमचा कोणताही खर्च निघत नाही आहे। पण या खर्चाअभावी सरकारला एकच विनंती आहे की काहीतरी अनुदान द्यावं किंवा कृषीमार्फत काहीतरी अनुदान असेल, योगदान असेल, सरकार मार्फत ते मिळावं ही शेवटची इच्छा आहे। यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला असून पपई उत्पादक शेतकरी देखील आर्थिक संकटात सापडलाय। यामुळे खानदेशामध्ये दुहेरी संकटात अडकलेल्या पपई उत्पादक शेतकऱ्यांची पपई लागवडीसाठी उदासीनता पाहायला मिळतेय। आगामी काळामध्ये खानदेशातील पपई लागवडीमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।